सुंदर ध्यानाचा अभंग आपण सादर केलेला आहे. सुंदर रसिकांचं मनोरंजन केलेलं आहे. आधी बक्षिसीला वाद श्री विठोबा प्रासादिक भजन मंडळ मानगाव व श्री दीपक नांचे यांच्याकडून बहुमूल्य बंद पाकिट आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय मंगेश ठाकूर एक उत्कृष्ट दशावतारी हार्मोनियम वादक मंगेश ठाकूर कडावल यांच्याकडून बहुमूल्य 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे मंगेश धुरीबुवा माणगाव यांच्याकडून बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये कॅलेंडर कशाला लावतात हा प्रश्न सोडवा 10 रुपये बक्षीस. घरामध्ये कॅलेंडर कशाला लावतात सोप्या 10 रुपयात उत्तर एवढाच. आणि ज्याच्याकडे खेळ नसतात त्याच्याकडे तर लाकूड असताना तर वाकडा त्या कला. आमचे बुआ बोलले बच्चा समझ के कंधे पे लिया लेकिन कान में क्या किया. बच्चा समझ के कंधे पे लिया लेकिन कान में ये किया. गरज है उसका क्योंकि अभी ठंडी का दिन है. गरम गरम ले लो आप. अच्छा लगेगा. अच्छा लगेगा. त्यानंतर बुवा बोलले फ्रेंड्स क्लब व्यायाम शाळेचे मालक सन्माननीय निलेश देसाई यांच्याकडून बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. बरोबर फ्रेंड्स क्लब चे मालक निलेश देसाई आणि त्यांच्या जिम मधले पाटकर यांनी मला वाटतं कांदळगावला जी स्पर्धा झाली सिंधुश्री इथे त्यांनी नंबर पटकावलेला आहे. व मालवण कांदळगाव मध्ये जी स्पर्धा आली तिथे त्यांनी नंबर पटकावलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. रवला विषय बुवानी आमच्या सांगितल्याने फ्रेंड्स क्लब वाल्यांका की आमच्या समीर कदम बुवांका एंट्री द्यावा. नक्की द्यावा पण सध्या माझ्याकडे वेळ नाही. काय बारी चालू आहे त्याच्यामुळे माका सध्या वेळ नाही. पण विनोद चव्हाण बुवांका सुद्धा तुम्ही नक्कीच फ्रेंड्स क्लब मध्ये एंट्री द्यावा. कशात वाट कमी करू साठी. काय लिहित कर्म आपला लिहिता. बुवा बोलले लावू शिका भया आणि मी सांगले मी लावणारो नाही मी सरपटणारो. तर बुवानी अर्थाचा अनर्थ केल्याने माका म्हणतात लावणारो नाही तू लावणारो नाही मग जन्मा घेऊन उपयोग काय. पण मी खरोखर बुवा सांगतोय जन्मा घेऊन जो उपयोग असता तो लावूसाठी नाही तो घालूसाठी असतो. हा कळला नाही काय घालूचा त्याचा अर्थ शून्य. मी 45 वर्षाचो तरटेलेलो होय आणि ह्या माणसाने बघा हो 55 वर्ष झाला गुंजकाटा येईल होय की ना. 45 वर्षाचं वाटतंय तरी तुमका कसं कधी काय आपण बोलतो तरटेलेलो. हात बघा असो हातात फिरून बघा कसं मोबाईल टकला लावता म्हटलंय. बुवा बोलले जर मी उठलोय टकला खय लागा ढेंगात. पण टकला जर माझा ढेंगात लागला तर नक्की तुमका सांगते आपटीबार फुटान जातो. टकल्यावर आपटीबार तुमका माहित नाही. बुवा बोलले बुवा 2 सुपारे घेऊन जातात भजना करतात 2 सुपारे घेऊन जातात. खायचे ते मी आजपर्यंत भजना केलंय तुमका खोटा नाही सांगणार. आजपर्यंत मी भजना केलंय 1 पान आणि 1 सुपारी माका देतात. ह्यांका कोण 2 सुपारी लिव 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 लिव
भारी चांगला बुवा बुवा लिहून घ्या भारी आधी भारी होते दात पुढे ते का 2 बिस्किटचे पुढे पण तुमका खरा सांगतोय आज माझे दात पुढे होते हे उगाच त्याचं बोंबाबोंब करत माझे दात पुढे माका 2 बिस्किटचे पुढे हेंका नाही हे कागद खाऊन मरत हे तसे नाही जे माका बोलतात ते हो आय लव्ह यू ज्याचे दात पुढे ते का तेरा याचे वडे तुमका नाही तुमका काहीतरी जाऊच लागतं काहीतरी म्हणजे मी तसा म्हणलंय ना पण बुवा तुमका सांगतोय ज्याचे दात पाटी ते का साखरेचे गाठी खावा डायबिटीस होऊन मारा काय प्रत्येक आई जेव्हा मूल होता तेव्हा ती आई आपल्या मुलाच्या बारशाच्या दिवशी बावड्यावर जाता ह्या का पेढे घुगरे किंवा तांदूळ बिंदूळ घेऊन जाता बावडेर पूजा करता प्रत्येक आई जाता आणि तसाच झाला माझी पण आई बारशाच्या दिवशी पूजा गेली तांदूळ बिंदूळ घेऊन गेली पूजा केल्यान बावडेर तांदूळ लावल्यान कशाक लावल्यान तांदूळ तर आपल्या पोरग्याची किंवा पोरीचे दात सरळ येऊ काही ह्याच्यासाठी लावल्यान तांदूळ लावल्यान पूजा केल्याने घरात येऊन निघाल्याबरोबर पाठसूनची हवा इली ते तांदूळ इसकटले तेव्हापासून माझे दात असे मी काय करू पण तुमका सांगताय माझे दात आज खरोखर श्रेष्ठ का ह्यांनी ना माळावर ऊस लावले लावलास की नाही माळावर ऊस लावलास माळावर कोणी ऊस लावलेलो यांनी माळावर ऊस लावल्यानी आणि त्या दिवशी माका फोन केल्यानी समीर कदम बुवा असाच काय मी म्हटलं झाला काय झाला तर तुमका नंतर सांगते आधी जशी आश्चर्य तशी हवा मी गेलोय आणि बुवा काय तुला बुवा झाला काय बुवा म्हणतात आमच्या माळावर ऊस लावलाय ते जोवता कसा असं पण जोवता जेव्हा गडगड गडगड जोरात होता आणि पासून ही जाता ती अशी असतात जुना झाला घरातला आपला सामान जे असतात ताटा बिटा ती जुनी झाल्यावर आपण म्हणतो जुना झाला आपण त्याच्यातच जेवतो त्याच्यामुळे ह्या जगात जुना असा कायच नाही बघा सत्य परिस्थिती आज आपला याच ताटात आपण किती दिवस जेवतो त्या का म्हणतो या जुना झाला सांगायचं विसरले असा जोवा होता बुवानी माका फोन केल्याने बुवा अशात तशी यावा मी गेलोय बघलंय उसाच्या मळ्यात गेलोय हडसून जाऊता आणि तो गेलाय पोझिशन मध्ये राहलोय वी दिली हय आपटलीनी रिटर्न गेली एक दात पडलो पण बिचारांचं ऊस वाचलो विचारा त्यांना ह्या सांगणार ना आता माका बोलतीत रसिकांका काय बोलायचं नाही पण मी काय चांगला तर सांगलेला काय बुवा आज इतका रसिक प्रेक्षक आहे कोणतरी एक जण बोलतो आणि मग त्याचं सगळ्याचं मातेर होतो पण एवढे रसिक आहेत ह्याच्यातले सगळ्यांनी सांगल्याने ह्या जुना झाला तर मी डायरेक्ट गाणं चालू करतो माझं पाकिट भरलेला एकासाठी बुवा ह्या नाही कारण एवढा रसिका आज एवढे रसिक ऐकत एक जण कोणतरी असतं लो जरा त्या थंडी लागत असते काय तुम्हीच बुवा सांगितलं जिकडे इकडे कुडाळा गेलो काय पेटव तकडे ह्याका रत्नागिरीला खदलो पण तुमका सांगताय ज्या ज्या ठिकाणी बारी जातो थंय 30-90-60 दिलेले असतं ते का पर्याय नाही कारण काय थंडीचे दिवस येतो त्याचा विषय आता तुम्ही सांगला जगा त्या बारी घेऊन तो आपलं काम आधीच करून येतात म्हणजे काय सुतावरून स्वर्गाची परीक्षा अनुभव दांडगे असतात काय काय लोकांचे माझे होती थोड्या दिवसात वाद नाही काय बोलणार या तसं माणूस लाख दिलाचा शिवाजी महाराजांचं सांगितलं आणि बुवानी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो किल्ल्यावर दगड लावल्यानी तो आपल्या नाही त्याच्यातलं म्हणतं एक सकेरो पण उचलू शकत नाही आपण बुवा चुकीचा शिवाजी महाराजांनी जो दगड लावल्यानी हो लुक ॲट मी शिवाजी महाराजांनी जो दगड लावल्यानी तो आपण नक्कीच उचलू शकत नाही पण थै पडलेलो सकेरो बुवा आपण नक्की उचलून ती जागा साफ करू शकतो तो खरो मर्द तो खरो छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त अरे